नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती वारली चित्रकला. वारली चित्रकला या पाठाचे लेखक डॉक्टर गोविंद गारे हे होत आणि आदिवासी या विषयावरचं त्यांचं संशोधन आणि त्या अनुषंगाने त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती ही विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्याला पडलेलं दिसून येतं. तर निसर्गाशी नातं जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात दिलेली आहे. काही भाग आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. एक दृष्टिक्षेप टाकू. परंपरागत चालत आलेले निसर्ग प्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला होय. महाराष्ट्राला या आदिवासी कलांचा समृद्ध व उच्च दर्जाचा असा वारसा लाभलेला आहे. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील म्हणजेच वस्त्यातील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन किंवा त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली आपल्याला दिसून येतात. या वारली चित्रकलेचा परिपोष म्हणजेच तिचा वाढ किंवा तिचं पोषण हे त्या ठिकाणची संस्कृती, त्यांच्या परंपरा व महत्वाचं म्हणजे परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे आणि याचाच पूर्णपणे प्रतिबिंब त्यांच्या चित्रकलेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच वारली चित्रकलेमध्ये आपल्याला वृक्षवेली, पशुपक्षी, नदी नाले, डोंगर, पहाड, शेतीचे हंगाम, शिवारे, जत्रा इत्यादी अनेक विषय त्यांच्या चित्रकलेत आपल्याला आढळून येतात. ताकाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे ही काढली जातात. संपूर्णपणे निसर्गतः उपलब्ध असलेल्या साहित्याचा ते या चित्रकलेमध्ये उपयोग करतात. आणि त्यांच्या चित्रकलेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे झाडे रंगवताना वारली चित्रकार ही नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवत जातात. कधीही ते वरून खाली अशी चित्र काढत नाहीत आणि त्यातूनच जीवनाचा विकास करणारं उदयोन्मुख जीवन त्यांच्या चित्रातून आपल्याला चितारलेलं दिसून येतं. पुढचा भाग आपण आज बघणार आहोत. तर लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. लग्न प्रसंगी जेव्हा लग्न असतं त्यावेळेला रंगरंगोटी केली जाते. त्यावेळेला झोपड्या जेव्हा रंगवतात त्यावेळेला सर्वात आधी काय काढला जातो? चौक काढला जातो आणि धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो आणि त्या दिवशी ही भित्ती चित्रे चितारण्याचे काम केले जाते. तर धवलेरी ही आदिवासींची एक पुरोहित समाज समजली जाते आणि धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना एक आगळेवेगळे महत्व असते. बघा, सगळ्या या त्यांच्या चित्र जी आहेत ही आपल्याला आकृत्यांच्या आधाराने चितारलेली दिसून येतात. म्हणजेच रेषा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, अर्धगोल यांच्या सहाय्याने ही चित्र रेखाटलेली असतात. आणि म्हणूनच रेषाकृतींना म्हणजेच काय तर रेषेच्या सहाय्याने आखलेल्या अशा आकृत्या यांना खूप महत्व असतं.
वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. भौमितिक म्हणजेच भूमितीच्या आकृतीतील, ज्याप्रमाणे मी आता सांगितलं, वर्तुळ, त्रिकोण, गोल, रेषा याप्रमाणे. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला. बघा, निसर्गाचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रकलेत आढळतं. तर गोल, चंद्राच्या आकाराप्रमाणे गोल, पानाच्या आकारातून त्यांनी त्रिकोण, अंडाकृती इत्यादी आकार घेतले. हे बघा, त्रिकोण, रेषा हेच त्यांचे आकार आहेत. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. बघा, ज्या वेळेला पक्ष्यांची चित्र काढली जातात तेव्हा थोडंसं वळण आहे. तर ते कशामधून घेतलं त्यांनी, तर पाकळ्या किंवा फांद्यांचे आकार. म्हणजे पुन्हा निसर्ग आला. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. बघा, निसर्गामध्ये आढळणाऱ्या या सगळ्या गोष्टी आणि त्यातून त्यांनी आपली चित्रकला विकसित केलेली आपल्याला दिसून येते. बघा, पक्ष्यांचे आकार, अर्धवर्तुळ, गोल, कमान, हे बघा कशा प्रकारे गोल, समांतर रेषा या सगळ्या दिसत आहेत तुम्हाला. या रेषा काढलेल्या आहेत, समांतर रेषा, उभ्या आडव्या रेषा. म्हणजेच निसर्गामध्ये आपल्याला या ज्या सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्या सहाय्याने त्यांनी आपली चित्रकला विकसित केलेली आपल्याला दिसून येते. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. आभास म्हणजे एक प्रकारचा भास, की 5 तारे जवळजवळ आहेत. हे जर आपण जोडले तर काय होईल, एखाद्या रेषेने जोडले तर आपल्या त्यातून त्याला पंचकोन मिळू शकतो. हे त्यांनी निरीक्षणातून बघितलं आणि ते निरीक्षण त्यांनी मग त्यांच्या चित्रकलेत आणलं. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. बघा, निसर्गाचं निरीक्षण, निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्यांचं निरीक्षण करत करत त्यांना अनेक आकार सुचत गेले. अवलोकन म्हणजेच निरीक्षण, त्या निरीक्षणातून त्यांना मिळालं. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. प्रगट करणे म्हणजेच समोर आणणे, उघडणे, आपल्या समोर मांडणे. तर बघा, अनेक आश्चर्यकारक म्हणजेच कुठेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता, कुठल्याही शाळेत न जाता निसर्गाकडून त्यांनी या गोष्टी, निसर्गाच्या निरीक्षणातून त्यांनी या रचना निर्माण केलेल्या आहेत आणि अगदी नवल वाटावं, आश्चर्य वाटावं अशा त्यांच्या रचना किंवा अशा त्यांच्या चित्राकृती आपल्याला दिसून येतात. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची म्हणजे निसर्गाला समजून घेणे, निसर्गामध्ये कुठेही हस्तक्षेप न करता, ढवळाढवळ न करता त्याच्याप्रमाणे आपण वागणं म्हणजेच त्याला एक प्रकारचा मान देणं आणि त्याला समजून घेऊन तो आपल्या चित्राकृतीतून, आपल्या चित्रातून प्रकट करणं, हे त्यांचे विचार जे आहेत, हे विचार आणि आपल्या समोर त्यांची जी ही चित्रकला येते त्यातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. बघा, अगदी निसर्गामध्ये आढळणाऱ्या या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या घडणाऱ्या घटना, त्यातून त्यांची ही चित्र आपल्या समोर येत आहेत. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आता बाहेर पडली असून म्हणजे काय, तर ती त्यांच्या समाजापुरती मर्यादित न राहता आज आपण बघतो की आपल्याकडे शहरामध्ये सुद्धा आपल्याला
या वारली चित्रकलेची बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत या उपलब्ध आहेत, ज्याच्यावर ही वारली चित्रकला काढलेली चित्र असतात. मग कोणकोणती आहेत? तर बघा, पिशव्या आहेत, टी शर्ट्स आहेत, साड्या, कुर्ते, बेडशीट्स. तर यामध्ये आपल्याला ही चित्र दिसून येतात. म्हणजेच काय, तर शहरापर्यंत त्यांच्या समाजामध्ये मर्यादित न राहता ती चित्र आता समाजामध्ये, इतर शहरांमध्ये, त्यांच्या गावाच्या, जिल्ह्याच्या बाहेर सर्वत्र ती दिसून येतात. आणि म्हणून लेखक काय म्हणतात की ती आता चित्रकला समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल बघा, अगदी हे घड्याळ जर तुम्ही बघितलं तर घड्याळामध्ये या वारली चित्रकलेचा उपयोग करून किती कल्पकता किंवा नवनिर्मिती, सृजनात्मकता आणली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा या चित्रकलेचा वापर करून एक नाविन्यपूर्ण असं घड्याळ निर्माण केलेलं आहे. तर आजकाल टी शर्ट्स, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्डे यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. बघा, बेडशीट्स तुम्ही बघितली असतील, पिशव्या, पर्सेस याच्यावर अगदी तरुण मुलांच्या ह्या सॅक्स असतात त्याच्यावर पण आपल्याला ह्या वारली चित्र दिसून येतात. टी शर्ट्स बघा, तुम्हा मुलांची ही टी शर्ट्स आहेत त्याच्यावर आपल्याला ही वारली चित्रकला दिसून येते. घराच्या भिंती, आता हे सगळं झालंच, पण त्याचबरोबर घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. बघा, मोहोर म्हणजे ठसा. तर ही जी चित्रकला आहे ही फक्त त्यांच्या समाजापुरती मर्यादित न राहता आता शहरांमधून अगदी कुठे म्हणतायत लेखक, काय म्हणतायत की परदेशातही ती आता त्यांची मोहर उमटली आहे, ठसा उमटलाय. म्हणजेच त्यांच्या चित्रांसाठी परदेशातून सुद्धा मागणी येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या वारली चित्रकलेचा प्रसार होताना आपल्याला दिसून येत आहे. बघा, घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये अशा प्रकारे ही वारली चित्रकला वापरली जाते. बघा, अगदी टेबल लॅम्पची शेड, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाविन्यता, कल्पकता दिसून येते. घराच्या भिंती, सण समारंभाला अशा प्रकारे या घराच्या भिंती या वारली चित्रकलेने शोभिवंत केल्या जातात. घराला एक वेगळेपणा त्यातून निर्माण होतो आणि नाविन्यता येते. म्हणजे रोजच्या ज्या काही आपण रंग किंवा चित्र वापरतो त्यापेक्षा नाविन्यता या चित्रांमध्ये नक्कीच आहे आणि म्हणूनच हिचा ठसा अगदी परदेशातही उमटलेला आपल्याला दिसून येतो. तर अशी ही एक समृद्ध अशी वारली चित्रकला. तर अशा प्रकारे वारली चित्रकला कशी समृद्ध आहे हे आपण या पाठातून बघितलेलं आहे. त्याचबरोबर या पाठातून घेण्यासारखा आणखीन एक महत्वाचा संदेश म्हणजेच काय, तर वारली चित्रकारांचा त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन तो कसा व्यक्त केलेला आहे किंवा त्यांनी कसा मांडला आहे. तर बघा, वारली चित्रकलेत अगदी रोजच्या जीवनातील त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, रेषा हे मूलभूत आकार असतात. आपल्या शरीरासारखी उभी रेषा त्यांच्या चित्रात रंगवलेली असते. म्हणजेच शरीर दाखवण्यासाठी ते उभी रेषा, त्रिकोण, वर्तुळ यांचा उपयोग करतात आणि आपल्या समोर मानवी आकृती उभी करतात. त्याचबरोबर निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्यांच्या चित्रामध्ये एक विचार झालेला दिसून येतो किंवा निसर्गातील विविध वस्तू, ते आकार त्यांच्या चित्रातून आपल्या नजरेस पडतात.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच वारली चित्रकार ही झाडे रंगवताना मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतात. सामान्यपणे चित्रकार हे झाडं काढताना वरून खाली अशी रेषा काढत येतात, परंतु वारली चित्रकार अगदी याच्या उलट करतात. म्हणजेच काय तर मुळाकडून वर रंगवत जातात किंवा वर चित्र काढतात. आणि याचं कारण म्हणजे बघा, त्यांच्या बोलीभाषेतून लेखकाने हे मांडलेलं आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचा हा जो दृष्टिकोन आहे तो लेखकाने आपल्या समोर मांडलाय, की यातून त्यांचं असं म्हणणं आहे की सहजपणे झाड जसं जमिनीतून वर उगवत जातं तसंच आपण निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे कृती केली पाहिजे. म्हणजेच काय तर त्यांच्या मते, वारली लोकांच्या मते, खाली भूमीकडे जाणारे म्हणजेच मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजेच जीवनाचा विकास करणारे असे उदयोन्मुख जीवन असते. आणि म्हणूनच आपण सुद्धा या निसर्गाला अगदी आदर्श मानून त्याच्याप्रमाणे आपलं जीवन उदयोन्मुख करणारं ठेवलं पाहिजे. आपलं जीवनही निसर्गाप्रमाणे उदयोन्मुख असलं पाहिजे. आणि म्हणूनच झाडं काढताना, झाडांची चित्र काढताना ते काय करतात, मुळाकडून वर पर्यंत अशी चित्र काढतात. त्याचप्रमाणे तशा प्रकारे ते चित्र रंगवतात. आणि म्हणूनच जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन त्यांच्या चित्रकलेतून चितारलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या चित्रकलेत अगदी निसर्गात आढळणारे रंग म्हणजेच तांदळाचं पीठ, माती, गेरू, काजळी यासारख्या रंगांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला दिसून येतो. चित्र काढण्यासाठी ते बांबूच्या काड्या वापरतात. म्हणजे निसर्ग आणि निसर्गाबद्दल असणारं त्यांचं प्रेम, त्याचा आदर कशा प्रकारे आपण ठेवला पाहिजे हेच जणू ते आपल्या चित्रकलेतून आपल्याला सांगतात, आपल्याला तसा संदेश देतात. या पाठामध्ये आलेला थोडासा भाषाभ्यास व व्याकरणाचा आपण आता अभ्यास थोडासा करणार आहोत. पाठामध्ये आलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण बघूया. बघा, समीकरण मांडणे. समीकरण मांडणे म्हणजेच काय तर सूत्रबद्ध रचना करणे. बघा, मी सांगितलं की 5 तारे एकत्र आणून त्यांनी कसली निर्मिती केली तर पंचकोनाची निर्मिती केली. म्हणजेच सूत्रबद्धता त्यांच्या चित्रकलेमध्ये दिसून येते. समीकरण मांडणे, सूत्रबद्ध रचना करणे. वारसा लाभणे म्हणजेच परंपरागत अधिकार मिळणे. त्यांनी कुठेही हे शिक्षण घेतलेलं नाहीये, तर त्यांना परंपरेने हा वारसा लाभलेला आहे. म्हणजे परंपरागत अधिकार त्यांना तो मिळालेला आहे. आणि एकाकडून दुसऱ्याकडे अशा प्रकारे ही त्यांची चित्रकला पुढे पुढे जात आहे. शोध घेणे, मागोवा घेणे. नवीन नवीन गोष्टींचा, निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या चित्रातून आपल्याला दिसून येतो. दाद देणे, दखल देणे. म्हणजे त्यांची ही जी चित्रकला आहे त्याची दखल घेतली जाते. फक्त त्यांच्या समाजातच नाही तर ती कला आता परदेशातही पोचली आहे. म्हणजे त्यांच्या चित्रकलेला एक दाद दिली जाते, त्यांच्या कलेची दखल घेतली जाते. प्रेरणा घेणे, स्फूर्ती घेणे. आपण सुद्धा त्यांच्या या निसर्ग प्रेमाविषयी आणि त्यांच्या चित्रकलेविषयी जरूर प्रेरणा घेणं आवश्यक आहे, काहीतरी शिकणं आवश्यक आहे. म्हणजेच नवीन स्फूर्ती घेऊन त्याप्रमाणे रचना करणं म्हणजेच प्रेरणा घेणे होय. पाचारण करणे म्हणजे बोलावणे. आणि मोहर उमटणे म्हणजे ठसा उमटणे. तर हे वाक्प्रचार आहेत आणि त्यांचे अर्थ. या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करण्यात तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये करायचा आहे आणि ती वाक्य लिहायची आहेत.
तर थोडंसं व्याकरणाकडे आपण येऊया. या पाठात आलेलं व्याकरण त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत. बघा, या चित्रात काय दिसतंय? हुशार मुलगा, लाल चेंडू, हिरवा पोपट, गोड चॉकलेट. बघा, फक्त मुलगा नाहीये इकडे, तर काय म्हटलंय? हुशार मुलगा. मुलगा कसा आहे? हुशार. म्हणजेच त्या मुलाचं काहीतरी विशेष वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे. चेंडू कसा आहे? लाल, लाल चेंडू. पोपट, हिरवा पोपट. चॉकलेट, गोड चॉकलेट. चॉकलेट कसं आहे? गोड. म्हणजेच या ठिकाणी मुलगा, चेंडू, पोपट, चॉकलेट ही काय आहेत? नाम आहेत, नाव आहेत वस्तूंची, म्हणजेच नाम. परंतु हुशार, लाल, हिरवा, गोड या शब्दांमुळे आपल्या ती वस्तू नजरेसमोर येते, तिचं काहीतरी वैशिष्ट्य आपल्या समोर जाणवतो. चेंडू म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा चेंडू असेल, पण लाल चेंडू म्हणजे आपल्या नजरेसमोर लाल रंगाचाच चेंडू येतो. पोपट, हिरवा पोपट, आपल्या समोर हिरव्या रंगाचा पोपट येतो. म्हणजेच या ठिकाणी या शब्दांमुळे जी नामं आहेत, ही नामं आपल्याला त्या नामाबद्दलचं वैशिष्ट्य लक्षात येतं. बघा, हुशार, लाल, हिरवा, गोड हे शब्द म्हणजेच विशेषणे होत. आता ही चित्र बघा. काही तुम्हाला ही चित्र मी दाखवलेली आहेत. या वस्तू आहेत किंवा प्राणी, म्हणजेच ही काय आहेत? नामं आहेत. बरोबर. आता बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. मग आता बघा, हा माणूस, माणूस किंवा मुलगा हे नाम, पण शांत माणूस कसा दिसतोय? तो शांत माणूस. म्हणजेच माणूस कसा आहे? शांत. तर शांत या शब्दाने माणसाबद्दल अधिक माहिती आपल्याला किंवा विशेष माहिती सांगितलेली आहे. चपळ वाघ, वाघ कसा आहे? चपळ. जड बॅग आणि आकर्षक ताजमहाल. तर हे शांत, चपळ, जड, आकर्षक हे शब्द त्या त्या नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगतात आणि अशा शब्दांना विशेषण असे म्हणतात. आता नामाविषयी अधिक माहिती सांगणारे ते विशेषण हे आपण बघितलं. बघा, चांगली मुले, काळा कुत्रा, 5 टोप्या. आता या ठिकाणी विशेषणं कोणकोणती आहेत? येस, चांगली, काळा आणि 5. आणि मुले, कुत्रा, टोप्या ही आपण काय म्हणतो? यांना नामे आहेत. बरोबर. मग ही जी नामं असतात त्यांना विशेष्य असं म्हणतात. काय म्हणतात? विशेष्य. नाम म्हणजेच विशेष्य आणि त्या नामाविषयी अधिक माहिती ज्या शब्दाने सांगितली जाते तो शब्द म्हणजेच विशेषण होय. चांगली मुले, मुले कशी आहेत? चांगली. थोडक्यात त्या नामाविषयी ज्याच्यामधून आपल्याला अधिक माहिती सांगितली जाते असा शब्द म्हणजेच विशेषण होय. संथ नदी, उंच डोंगर, काळे केस, निळे ढग, म्हणजेच हे जे शब्द आहेत, काळा, निळे, उंच, संथ, हे शब्द काय झाले? विशेषण. आणि नदी, ढग ही सगळी झाली विशेष्य म्हणजेच नामे. समजलं? तर विशेषण आणि विशेष्य यातला फरक तुमच्या लक्षात आला? अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण आणि जी नामं आहेत, नाम जे असतं त्यालाच
विशेष्य असे म्हणतात. आता या विशेषणाचे 3 प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय? आता आपण बघितलं चपळ वाघ. बघा, शुभ्र ससा. ससा कसा आहे? शुभ्र. म्हणजे त्याचा गुण सांगितलाय, रंग सांगितला आपल्याला. निळे आकाश, रंग सांगितला. हिरवे रान. चतुर कावळा, त्याचं गुण सांगितला. तर रंग, गुण, आकार हे सांगणारा शब्द म्हणजेच गुणवाचक विशेषण होय. बघा, शुभ्र, निळे, चतुर, हिरवे. तर कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. रंग, रूप, आकार हे शब्द असतील तर ते झालं गुणवाचक विशेषण. आणि संख्या विशेषण, तर ज्या विशेषणाने नामांची संख्या दाखविली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात. बघा, काही लोक, अर्धा तास, 100 रुपये, 5वा नंबर. मग काही, अर्धा, थोडे, 100, 5वा ही झाली संख्या विशेषण. साहजिकच लोक, तास, रुपये, नंबर हे येणार विशेष्य आणि ज्यातून आपल्याला संख्या दिसते आहे ती आहेत संख्या विशेषणे. समजलं? तर गुण विशेषणे आणि संख्या विशेषणे अशी 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. गुणवाचक विशेषणे किंवा गुण विशेषणे म्हणजेच नामाचा रंग, रूप, आकार, चव आपल्याला त्यातून समजते, ही झाली गुण विशेषणे. आणि संख्या विशेषणे म्हणजेच जी आपल्याला त्यातून संख्या दाखविली जाते ती आहे संख्या विशेषणे. बघा, विशेषण आणि विशेष्य. विशेष्य म्हणजेच नाम, विशेषण म्हणजे त्या नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. या ढगामध्ये मी काही शब्द लिहिलेले आहेत, तसेच या ठिकाणी पण काही शब्द आहेत. काय करायचंय तुम्हाला? तर योग्य विशेषण आणि विशेष्य तुम्हाला जोडून जोड्या त्याच्या तयार करायच्या आहेत. करू शकाल? ओके, सुरुवात करा तुम्ही. बघा, चपळ. चपळ हे विशेषण आहे. या विशेषणासाठी योग्य तुम्ही विशेष्य शोधा किंवा घोडा या विशेषासाठी योग्य विशेषण शोधू शकता. बघा, चपळ, घोडा. पिवळसर काय येणार? गुलाब. व्हेरी गुड. मधुर, चिंच असते का बाळांनो मधुर? नाही. मग मधुर, येस, वाणी म्हणजे आपण बोलतो ते. स्वच्छ, येस, रुमाल. भव्य, या ठिकाणी दिले काय येणार? भव्य, लाटा. आणि आंबट, चिंच. तर अशा प्रकारे विशेषण आणि विशेष्याच्या आपण जोड्या लावलेल्या आहेत. समजलं? तुम्ही जरूर अशा प्रकारचे शब्द तुमच्या आजूबाजूला शोधा, निवडा आणि अशा प्रकारे विशेषण आणि विशेष्य दर्शविणाऱ्या जोड्या तयार करू शकता. आता पुढचं आपण संख्यावाचक विशेषण घेऊया. बघा, एका ढगामध्ये विशेषण आहेत आणि दुसऱ्या ढगामध्ये विशेष्य आहेत. ओके, चला. पुष्कळ काय येईल? माणसे पण येईल, तारे पण येतील, मुले पण येतील. बरोबर? अनेक तारे. एक
आता एक काय येईल? वर्ग किंवा एक मांजर. मुले येईल का? नाही, एक मुलगा म्हणतो आपण, बरोबर? हा, मग इथे मुले, रुपये हे अनेक वचन आहे आणि एक म्हणजे एक वचन म्हणून एक मांजर. दुसरा वर्ग, दुप्पट 10 रुपये किंवा 10 मुले म्हणू शकतो आपण आणि दुप्पट मुले. तर अशा प्रकारे योग्य शब्द जुळवून विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या तुम्ही तयार करू शकता. आता या ठिकाणी बघा, अनेक मांजर येणार नाही आणि म्हणूनच जोड्या लावताना तुम्हाला त्याप्रमाणे ते शब्द निवडावे लागतील. तर अशा प्रकारे आपण या वारली चित्रकला या पाठामध्ये काही व्याकरणाचा जो भाग आहे तो अभ्यासलेला आहे. हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि वारली चित्रकलेची जी माहिती आहे ती माहिती घ्या आणि पाठाचं वाचन करून विशेषण व विशेष्य यावर आधारित तुम्ही जोड्या अशा तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.